सर्वकारे सर्वदा। गौरीपुत्र गजानन, कौशल्यापुत्र श्री रघुनंदन व स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रंथाचे सार असलेले भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांना वंदन करून गोड अशा प्रकारची कथा प्रभू श्रीरामचंद्रांची चरित्र गाथा नाथ महाराज वर्णन करतात। अशोक रामायणाचा प्रसंग युद्धकांडामधील असा तिसरा अध्याय त्या ठिकाणी वर्णन असं चाललेलं आहे की रावण असणारा आपल्या महाडीवर येऊन म्हणजेच आपल्या लंकेच्या असणाऱ्या त्या लंकेवर जाऊन पाहत आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं सैन्य। पाहायला गेल्याच्या नंतर असणारा आपली सावली त्या प्रभू श्रीरामचंद्रांनी पाहिली आणि सावली बघितल्याच्या नंतर त्या सावलीच्या दिशेने आपला बाण सोडला। बाण सोडल्याच्या नंतर असणारं रावणाचं छत्र जे आहे डोक्यावरचं मुकुट असणारं उडून पडलेलं आहे म्हणतात आणि उडून पडले आहे। रावणाला असणारं आता काहीही सुधरत नाही, कारण सैन्य पाहावयासाठी गेले आणि असणारं डोक्यावरचं छत्र असणारं पडून खाली पडलं। एवढा मोठा असणारा आताच रावणाला अपशकुन झालेला आहे। त्या अपशकुनाच्या भयानं असणारा रावण उद्विग्न झालेला आहे। म्हणजे काय करावं ते रावणाला सुधरत नाही। छत्रभंगाचा असणारा रावणाला अपशकुन झालेला आहे। अपशकुन झाला म्हणून असणारं त्या ठिकाणाहून निघून आपल्या असणारं येऊन सभेमध्ये बसलेले आहे आणि सभेमध्ये बसल्याच्या नंतर असणारं काय गोष्टी करतात म्हणले छत्रभंगाचा अपशकुन झालेला आहे। रावणानं असणारं प्रभू श्रीरामचंद्रांचं सैन्य बघितलेलं आहे। मोठ्यानं मोठू असणारी त्या ठिकाणी वानर सैन्य असणारी रावणाने डोळ्याने बघितली आणि डोळ्याने बघितल्याच्या नंतर असणारे सबळ असणारे प्रभू श्रीरामचंद्र आहे। जगाचा जगदीश असणारे प्रभू श्रीरामचंद्र आहे। त्याचे आणि आपली रणांगणामध्ये असणारी तडतोड लागणार नाही आणि एवढं सैन्य बघितल्याच्या नंतर रावणाला असणारं काही करावं असं सुचेनासं गेलं। हताळ असणारा रावण झाला आणि निराश होऊन असणारा काय बोलू लागला म्हणले म्हणले असणारी सीता आपल्याला सहाय्य होणार नाही। म्हणले काय करावे? सीता असणारी एवढी असणारी सबळ आहे, आपल्यापेक्षा बळ सीतेचं एवढं आहे की आपण जर बळानं असणारं मारायची असणारी जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला मारायला असणारं सीता मरणार नाही, कारण सीता देवीच विधेय आहे। कारण जो धनुष्य असणारा स्वयंवरामध्ये आपण घेऊन छातीवर पडलो, आपल्या नाकातोंडामध्ये माती गेली, त्या धनुष्याची असणारी सीता घोडा करून फिरू लागली। त्यावेळी अशी असणारी शक्तिशाली सीता आहे पतिव्रता। सीतेचं बळ असणारं आपल्या पुढे फार मोठं आहे, म्हणून आपल्याला सीता असणारं सहाय्य सुद्धा होणार नाही आणि मारता सुद्धा येणार नाही म्हणले श्रीराम जन्म मरणाचे मूर्ती असे असणारे श्रीराम आहेत आणि नित्य असणारी वस्ती प्रभू श्रीरामचंद्रांचं नित्य नामस्मरण ज्या सीतेच्या मुखामध्ये आहे, तिला असणारा आपण कदाही मारू शकणार नाही, तिला हरवू शकणार नाही आणि ती आपल्याला वश्य देखील होणार नाही। या चिंतेनं असणारा रावण तडफडत आहे म्हणले आणि त्या सीताचा असणाऱ्या मुखामध्ये तिची वस्तीमध्ये सतत प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण आहे। जर तुम्ही श्रीरामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केलं तर त्याचं जन्म मरणाचं बंधन चुकणार आहे, त्याची संकटांची निर्मुक्ती होणार आहे आणि ही तर असणारी विदेही सीता आहे, हिच्यावर आपला कपट काही चालणार नाही असं रावणाला कळालं आणि शक्तीने सुद्धा असणार आपली सीता आपल्यापेक्षा जास्त मोठी आहे असं कळालं आणि त्या चिंतेमध्ये रावण पडलेला
आणि रणामध्ये असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुरुषार्थापुढे आपलं काही चालणार नाही असा रावण विचार करू लागला. आपल्याला असणारा एरवी ठार करतील, सावली पडली तर आपलं मुकुट खाली पडले एका बाणाच्या शराने, आणि आपल्याला असणाऱ्या रणांगणेमध्ये ऐकणार नाही. आणि सीता विधेयी आहे, ती आपल्याला वश होणार नाही. काय छळ करावं, काय कपट करावं असा रावण विचार करत आहे. प्रभू श्रीरामचंद्र आपल्याच्याने मारणं होणार नाही, आणि मारणं जर झाले नाही तर सीता आपल्याला वश होणार नाही. मग सीता कशी वश करायची? सीता आई साहेबांचा छळ करू असा नालायक रावण त्या ठिकाणी बोलत आहे. कपटी असणारा रावण असणारा आपल्या विद्युत जीव असणारा जो काही त्या ठिकाणी जो काही शत्रू आहे विद्युत जीव, त्या शत्रू मायावी असणार आहे विद्युत जीव, आणि त्या विद्युत जीव पहिलेच मायावी आहे. आणि रावण त्यांना असणारा कपट बुद्धी सांगत आहे. सीता जर वश करायची असली तर त्याचं छळन कर. काय छळन करते विद्युत जीव आता म्हणले? रावणाला असणारा उपदेश केलेला आहे विद्युत जीवाला. म्हणले विद्युत जीवा, तुम्ही माईक आहात असणारे, तुम्ही करणीचे असणारे, शस्त्रधार आहेत, माईक विद्या तुम्हाला चालते. तुम्ही काय करा? प्रभू श्री रामचंद्रांचा असणारा शिर, डुप्लिकेट लटका असणारा मुकुट असणारे श्रीरामचंद्रांचं डोकं आणा म्हणले, आणि प्रभू श्रीरामांचा बाण रघुनाथांचा आणा, लटका असणारा शिर आणि बाण आणा, आणि पुढे काय कपट करा ऐका म्हणले. आपला हुकुम सराकोपर म्हणले, तुम्ही असणार म्हणणारा आम्हाला मान्य आहे. आम्ही असणार एका क्षणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं शिर तयार करू लटक, आणि एका क्षणामध्ये त्यांचा बाण तयार करू आणि सीतेचं छळन करू. एवढं म्हणल्याच्या नंतर असणार राजा रावणानं आपल्या हाताचं कंकण काढलं आणि भेट म्हणून त्या विद्युत जीवाला अर्पण केलेलं आहे. सेकंदामध्ये श्रीरामचंद्रांचं मुख आणि त्यांचा बाण तयार करीत होता. आणि जेव्हा करायला बसला असं त्यांना काहीच चालत नव्हतं. एकही असणारं शस्त्रवास्त्र त्यांची कुठलीच विद्या काळी चालत नव्हती. प्रभू श्रीरामचंद्रांचं शर म्हणजे शिर म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती. जगाचं ब्रह्मांडाचं मुख्य ते आहे आणि त्याचं मुख असणारं या विद्युत जीवाला निर्माण करायची सोपी गोष्ट नव्हती असं कळालं. मुख निर्माण करता येत नव्हतं. भीती वाटली रावणाची, आता आपल्याला रावण ठार करील या चिंतेमध्ये विद्युत जीव पडलेला आहे. म्हणले किती असणार आपल्या दुकानामध्ये, आपल्या दुकानामध्ये विद्युत जीव प्रयत्न करत आहे. हे जोड ते जोड, हे हत्यार ते हत्यार, ही विद्या ती विद्या सगळं करून बघलं. हत्यार तुटले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु प्रभू श्रीरामचंद्रांचा शीर विद्युत जीवाला करता आलं नाही. त्या गोष्टीने असणारा चिंतित असणारा उद्योजून त्या ठिकाणी झालेला आहे. कशाची चिंता? जर आपल्याला श्रीरामचंद्राचं शीर करता आलं नाही तर रावण निश्चितच आपला घात करील. श्रीराम श्रीरामांचा असणारा एकही रंग नाही. कसल्या प्रकारचा रंग आहे, कसल्या प्रकारचं रूप आहे, रंगले असं त्या ठिकाणी एकही असणारा रंग आपल्याला कळणार नाही. त्यांचं मुख असणार आपल्याला कळणार नाही. कारण सत्यातू सत्य श्रीरामचंद्र आहे आणि हा असणारा राक्षस आहे. तरी देखील मायेच्या असणाऱ्या करणीच्या विद्येनं प्रभू श्रीरामचंद्रांचं शिर अर्पण करील असा रावणाला शब्द दिलेला आहे. जर माझा मी शब्द पाळला नाही
निश्चितच माझा घात करील अशी चिंता त्या विद्युत जीवाला लागलेली आहे. माया जाणोनी समजता मावळतले श्री रघुनाथ विदुषवासी परमचिंता कायमी आता करावे. माया असणारी प्रभू श्री रामचंद्रावर काहीही चालत नाही, कारण प्रभू श्री रामचंद्रांचीच माया या जगावर चालते आणि त्यांच्याच मायेमुळे असणारे हे जग चाललेलं आहे. त्यांच्याच कृपेमुळे झाडांची वृक्षांची पानं हलत आहेत, तुम्ही आम्ही जगत आहोत त्यांच्या मायेमुळं. आणि हा राक्षस त्यांच्यावर माया करायला बघतो, परंतु याची काही माया चालत नाही. चिंता करायला लागतो. आता आपलं मरण जवळ आलेलं आहे म्हणला. माया नाही श्री रामाची मायक श्री न घडवे त्यासी विदुजू कसा विसी विश्वकर्म्यापासी मंगेला. आपल्या दुकानामध्ये बसून आपल्याला कित्येक प्रयत्न केले, हे करून बघितलं ते करून बघितलं, काही जरी प्रयत्न केला तरी प्रभू श्रीरामचंद्रांचं शील असणार त्याला करता येत नव्हतं. म्हणून असणार आपला गुरु जे होता विश्वकर्मा, त्या विश्वकर्मापाशी गेला आणि विश्वकर्माला काय बोलतो ते ऐका म्हणले. चरण वंदनी त्यांचे मायक श्री श्रीरामाचे करुणी गावे निश्चयाचे माय सेवाचे अनुवादे. विद्युतची वासणारा आपली सर्व असणारी जे भांडवली होती कशातच असणार शीर साध्य होत नव्हतं. जे काही विद्या करणी होती ते सर्व सोडले जागच्या जागी आणि असणारं विश्वकर्माकडे गेले. विश्वकर्माचा असणारं साष्टांग नमन घातलं या राक्षसानं, त्यांच्या पायावर हात ठेवले, म्हणले आम्हाला असणारं प्रभू श्री रामचंद्रांचं शीर पाहिजे आहे माई, आणि ते आम्हाला तुम्ही तत्काळ तयार करून द्या. अशी असणारी विद्युत जीवानं विश्वकर्म्याला विनंती केलेली आहे. म्हणले विश्वकर्मावते साचे माय श्री श्रीरामाचे म्हणता पुष्ट लागे वाचे पूर्ण साचे निजामुळं. ते आपला विश्वकर्मा आपला होता म्हणले मानकरी जय श्रीरामाला. विश्वकर्म्याने सांगायला सुरुवात केली, म्हणले तुमची आता पायरी भरलेली आहे. त्या श्रीरामांची माया या जगावर आहे, ज्या श्रीरामांची कृपा या जगावर आहे. तुम्ही आम्ही असणारा जगामध्ये तो सर्व विधेय असणारा श्रीराम आहे आणि त्या श्रीरामांचं कप्तान तुम्हाला शील मागत आहे. ते जर तुम्ही असणारं करून दिले तर माझ्या कुळाचा नाश होईल, माझं कुळ असणारं बुडेल, एवढं पाप मला भोगावे लागेल. मी तुला असणारं कुठल्याही परिस्थितीमध्ये ते करू शकत नाही, माझ्याने ते शील निर्माण करता येणार नाही असं बोलणं असणारं विश्वकर्मा आणि तो असणारा राक्षस त्यांच्यामध्ये चाललेला आहे. म्हणले येते कपट तेथे तडपड वेदानुवाद घटघटाट भरमे मुलला दसकट पर्यटस्पष्ट पुढेशी. विश्वकर्माने असणारी सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणले तुझा जो राजा रावण आहे की नाही, म्हणले त्याला भ्रम झालाय. कशाचा भ्रम झालाय? त्याची पायरी भरलेली आहे, कपट केलं त्याचं तळपट भाजत असते असं विश्वकर्मांनी सांगितलं. म्हणले त्याची पायरी भरलेली आहे आणि ती उलटायला काही वेळ लागणार नाही. भ्रमण त्याला पडलेलं आहे. एक वेळ जर असणारी प्रभू श्रीरामांची घडी फिरली तर त्याची असणारी लंका एका 3 सेकंदामध्ये पालती करील. एवढं असणारं तुम्ही कपट करू नका, कारण ज्याने कपट केलं त्याचं तळपट असणारं निश्चित भाजल्याशिवाय राहत नाही असं विश्वकर्मा त्या विद्युतजीव राक्षसाला बोलत आहे. म्हणले श्रीराम सत्याचे निज सत्य माया केवळ मिथ्याभूत ज्यांचे माईक शिर एक मज निश्चित न करवे. श्रीराम सत्याचे निज सत्य आहे. म्हणले या जगामध्ये सत्य जर काही आहे ते फक्त प्रभू श्रीरामचंद्र आहे. म्हणले त्याच्याशिवाय सत्य असणाऱ्या या जगात तुम्ही आम्ही काही नाही. फक्त एकच सत्य विधेय आहे प्रभू श्रीरामचंद्र, आणि त्याचं कपट करून तुम्ही शीर मागायला येथे आलेला आहात. निश्चित तुमची लास्टची वेळ आलेली आहे. म्हणले तुम्हाला असणारं एक क्षणही न लागता तो मारू शकतो, एवढी त्याच्या पुरुषार्थ आहे, एवढा त्याचा पराक्रम आहे, आणि तुम्ही एवढा कपट चालवेला आहे. असं असणारं तुम्हा जर माझ्यावर निळकंठ शोभेल, रावण असणारा वेडावला आहे असं का, एवढं कपट का असणारं विश्वकर्म त्या विद्युत जीवाला बोलत आहे. म्हणले तुमचे निदान आले गाडे या लागी कपट मानले पुढे कपट न चले सीते पुढे लोकडे म्हणाल. सीतेपुढे तुम्ही कपट करत आहात
जी सीता असणारी विधेयी आहे, धरतीतून जिचा जन्म झालेला आहे, सीता सत्य आहे आणि त्या सीतेचा तुम्ही छळ करण्यासाठी रावणाचे शिर मागण्यासाठी माझ्याकडे आलेला आहात. कपटानं हे तुमचं जास्त वेळ चालणार नाही. रणामध्ये सर्व तडपू मरतात असे माझे शब्द आहेत. असे असणारे विश्वकर्मा विद्युजीवाला बोलत आहे. ऐसे ऐकता वचन विदुजी करी रुदन श्रीराम शिरण घेता जाण दशानन मारिल. विद्युजीवाला असं बोलायला सुरुवात केली आहे. म्हणले विश्वकर्मा गुरु, म्हणले तुम्ही जर आम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचं शिर जर दिलं नाही तर तुमच्या शिष्याचा आज घात होणार आहे. माझा लास्टची वेळ सुरू आहे आणि जर मी रिकाम्या हाताने त्या रावणाच्या लंकेकडे गेलो, त्याला असणारा सतीचा संधिपात झालेला आहे, भ्रम झालेला आहे, ते भ्रमिष्ठ आहे. त्याला असणार चांगलं काय आणि वाईट काय काहीच कळत नाही. आणि मी जर रिकाम्या हाताने त्याच्याकडे गेलो, नक्कीच असणारं माझं मुंडकं छाटल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं आता मरण जवळ आलेलं आहे. म्हणजे माझं मरण तुमच्या हातात आहे. रावणा सीता सनिपात न कळे स्वातन परमार्थ आवश्य करेल माझा घात तो अनर्थ जवावा. रावणाला असणारा सीतेचा संधिपात झालेला आहे. परमार्थ असणारा चांगलं काय आणि वाईट कोणत्या गोष्टीच्या राजा रावणाला कळत नाही. म्हणून असणारं मी तुमच्याकडे आलेलो आहे. जर मी असणारं रिकाम्या हाताने गेलो तर निश्चितच माझा घात होईल, माझा असणारा त्या ठिकाणी अंत होईल. आणि हा जर आनंद चुकवायचा असता तर मी तुमच्या पायावर असणारं माझा माथा टेकवतो, माझं एवढं काम करा, असं असणारं विनंती विद्युतजी विश्वकर्म्यांकडे करत आहे. हाती धरुणी अंगुठे जाण मस्तकी धरले दूर चरण तुझा शिष्य मी पुरातन माझे प्राण वाचविली. विद्युतजीवाला असणारी विनंती केली. पात्यावर असणारा पाय टेकवले, आपल्या पायावर असणारा माथा टेकवला आणि त्यांचा असणारा अंगुष्ठ आपल्या तोंडामध्ये धरले. जिनेने पाय चाटत आहेत. गुरुवर्य विश्वकर्माचे म्हणले, गुरुवर्या मी तुमचा असणारा पुरातन काळातला मागचा शिष्य आहे. म्हणले तुमच्याकडून मी मायावी विद्या शिकलेली आहे. माझा असणारा एवढा अनर्थचा वाचवा, माझा जीव वाचवा. मी तुमच्या पायावर असणार विनंती करतो, मला मरण जाऊ नका. माझा असणारं एवढं काम करा. म्हणून असणार पायावर मस्तक टेकवलेलं आहे त्या राक्षस विद्युतजीवानं. माईक विद्येची व्युत्पत्ती तुझपासून मज प्राप्ती हेची न चले श्रीराम प्रती कृपा बुद्धी वाचली. कृपा बुद्धी आहात तुम्ही. माईक विद्येची व्युत्पत्ती असणार तुमच्यापासून मला झालेली आहे आणि मी ते शिकलेले आहे. तुम्ही माझे गुरु आहात. तरी देखील गुरुनं शिकवले नाही म्हटल्यानंतर याला सुद्धा समजलं नाही, हे कळणार चाललंय विद्युतजीवाला. तरी देखील असणारा पायावर पुन्हा डोकं टेकवत आहे, पुन्हा विनंती करत आहे.